श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपला देवघर असतो तर त्या देवघरामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या मूर्त्या ह्या ठेवायच्या आहेत आणि कोणत्या प्रकारच्या मूर्त्या ह्या देवघरामध्ये ठेवू नयेत या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपला देवघर आहे तर त्या देवघरामध्ये कोणत्या मूर्ती आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि कशा प्रकारची मूर्ती आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही. तर बघा, हिंदू धर्मशास्त्राने देवघरात 7 मूर्ती ठेवण्यास मनाई केलेली आहे. तर या मूर्तीचा आपल्या देवघरात असतील तर त्या आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि अंतिमत घर बर्बाद होते. या मूर्ती आपल्याही देवघरात असतील तर त्या ताबडतोब आपण जवळपास अशा मंदिरामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित नक्की करा. या 7 मूर्त्या देवघरात असतात त्या देवघरात केलेली देवपूजा हे अमान्य होते. त्या पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही. देवघर हे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठे केंद्र मानले जाते. म्हणजे देवघर आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापित करायचं आहे. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व त्यांच्यामध्ये जी दिशा असते तिला ईशान्य कोण असं म्हणतात. म्हणजे बघा, वास्तुशास्त्रानुसार ही दिशा आपल्या देवघरासाठी सर्वोत्तम उत्तम मानलेली आहे. जी व्यक्ती पूजा करणार आहे या पूजा करणाऱ्या व्यक्तीचे मुख एकतर पूर्वे दिशेला असावे किंवा उत्तर दिशेला असावे. त्याचप्रमाणे देवतांचे तोंड कोणत्या दिशेला आहेत हे महत्त्वाचं नाही, कारण देवी देवता ही सर्वव्यापी मानण्यात आलेले आहेत. ते दशा दिशांचे स्वामी आहेत. केवळ आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल अशा प्रकारे आपल्या देवघराची आपण रचना करायची आहे. आपण देवघरात जेव्हा पूजा करतो तेव्हा पुढे हात जोडतो तेव्हा देवघरातील ही सकारात्मक ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होते आणि याच ऊर्जेच्या बळावर मोठ्यातले मोठे कार्य आपल्या हातून घडून येतात. तर जाणून घेऊया या कोणत्या 7 मूर्त्या आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही ठेवू नयेत. तर यातील पहिली मूर्ती आहे ती म्हणजे नटराज मूर्ती. म्हणजे नटराज मूर्ती ही तांडव नृत्य करणारी शिवशंकराची एक मूर्ती आहे. शिवशंकर भगवानचा एक तांडव नृत्य करणारा रूप आहे. भगवानचा ते एक तांडव नृत्य करणारा रूप आहे. अशी ही नटराज मूर्ती आपल्या देवघरामध्ये काय आपल्या घरात देखील ठेवायची नाही. कारण बघा, ज्या घरात अशा प्रकारे नटराजाची मूर्ती किंवा फोटो असेल अशा घरात तांडव उत्पन्न होते. घरातील लोक विनाकारण एकमेकाशी भांडू लागतात. घरात नेहमी कटकटी वादविवाद हे होत असतात. त्यामुळे आपल्याला चुकूनही ही नटराजाची मूर्ती आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नाही. त्याचप्रमाणे दुसरी मूर्ती आहे ती म्हणजे माता महाकालीची. एक विश्वंसक रूप आहे. साचा संहार करण्यासाठी देवी दुर्गेने महाकालीचे रूप धारण केले होते. क्रोध स्वरूपात असणारी अशी माता महाकालीची मूर्ती किंवा फोटो सुद्धा आपण आपल्या देवघरात कदापिही स्थापित करू नये. आपल्या देवघरात केवळ सौम्य मुद्रेतील देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असावेत. क्रोधी स्वभावाची मूर्ती आपल्या देवघरात असतील तर घरात रागस वातावरण निर्माण होते. घरातील लोकांचा स्वभाव हा रागीट बनतो. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना अतिराग त्यांच्यामध्ये उत्पन्न होतो. अशा प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि आपल्यालाही माहिती की राग आल्यानंतर व्यक्ती काहीही करू शकतो. अशा प्रकारे घरामध्ये वादविवाद देखील होऊ शकतात. म्हणून आपल्याला ही महाकाली देवीची मूर्ती देखील आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही. तसेच तिसरी मूर्ती आहे शनिदेवाची. शनिदेव हे या संपूर्ण ब्रह्मांडाचे परम न्यायाधीश आहेत. मात्र त्यांना त्यांच्या पत्नीकडून शाप मिळालेला आहे की त्यांची दृष्टी म्हणजे शनिदेवाची दृष्टी ज्या व्यक्तीवर पडेल त्या व्यक्तीचा विनाश हा नक्कीच होईल. आणि म्हणूनच जर शनिदेवाची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर त्याची दृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर पडत राहील. परिणामी आपल्या घरामध्ये मोठे नुकसान होईल. घरात धनहानी देखील होऊ शकते. तसेच घरातील व्यक्तींचे आरोग्यावरही परिणाम होईल. घरात सतत आजारपण हे वाढू लागेल.
त्यामुळे आपल्याला चुकूनही आपल्याला शनिदेवाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। प्रमाणे चौथी मूर्ती आहे ती म्हणजे भैरवनाथांची। भैरवनाथ हे भोलेनाथचे अवतार आहेत। भैरवनाथ हे तंत्र मंत्र स्वामी आहेत। त्यांना तंत्रशास्त्राचा स्वामी म्हटले गेलेले आहे, म्हणून भैरवनाथची पूजा करायला हरकत नाही। परंतु त्यांच्या पूजेचे साधनेचे प्रचंड कडक अशा प्रकारचे नियम आहेत। ते नियम आपल्याला पाळणे शक्य नाही। त्यामुळे आपल्याला भैरवनाथची मूर्ती आपल्या घरात आणू शकता, मात्र आपल्या सारख्या सामान्य साधकांनी भैरवनाथची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही, कारण आपल्याला तेवढी सेवा शक्य होणार नाही। त्यामुळे आपण भैरवनाथची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची नाही। पाचवी मूर्ती म्हणजे माता महालक्ष्मीची, म्हणजे अशी मूर्ती की ज्यामुळे माता लक्ष्मी या उभ्या राहिलेल्या आहेत। अशी मूर्ती ही चलायमान मानली जाते, कारण मुळातच लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीच राहत नाही आणि म्हणून आपण कधीही उभी असलेली माता महालक्ष्मीची मूर्ती ही कधीही आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही। जर आपल्याला आणायची असेल तर बसलेल्या स्वरूपात महालक्ष्मी मातेची मूर्ती कमलावर बसलेली असेल तर ती अवश्य आपण आणायची आहे आणि ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। जर आपण उभ्या स्वरूपात असलेली महालक्ष्मी मातेची मूर्ती जर आणली तर बघा, त्यामुळे आपल्या घरातील जो पैसा आहे तर तो हळूहळू बाहेर जाऊ लागतो। म्हणजे पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही, पैशाला पाय फुटलेले असतात। अशा प्रकारे आपल्याला महालक्ष्मी मातेची मूर्ती ही उभ्या स्वरूपात आणायची नाही। प्रमाणे काही लोक आपल्या देवघरामध्ये महालक्ष्मी माता, गणेश आणि सरस्वती यांची एकत्रित मूर्ती सुद्धा ठेवत असतात। परंतु ही जी मूर्ती आहे तर याच्यामध्ये देखील सरस्वती माता ही देखील बसलेल्या स्वरूपातच असावी, अशा प्रकारेच फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। तर पहा, ज्या मूर्तीमध्ये, ज्या तस्वीरमध्ये महालक्ष्मी बसलेली आहे त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो। आपल्या प्रत्येकालाच हवा हवासा वाटत असतो। सहावी मूर्ती आहे म्हणजे राहूची। राहू हा एक दैत्य होता। समुद्र मंथनात वेळी भगवान श्री विष्णू यांनी 2 तुकडे केले होते, त्यातून राहू आणि केतूची उत्पत्ती झाली। त्यापैकी राहूने अमृतपान केले होते। आजही नवग्रहामध्ये या राहूला आणि केतूला स्थान प्राप्त आहे। आपण नवग्रहाची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता, मात्र राहू आणि केतू हे स्वतंत्र स्वरूपात आपल्या घरामध्ये स्थापित नसावेत। देवघराचे राहू आणि केतू याची स्वतंत्र स्थापना असेल तर घरात हे नक्कीच लागत असतात, मात्र राहू आणि केतू ची स्वतंत्र मूर्ती आपल्या घरात नसावी। यंत्राची स्थापना करू नका, चुकूनही आपल्याला यंत्राची स्थापना करायची नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ज्या मूर्ती आहेत तर त्या आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये स्थापना त्यांची करायची नाही किंवा ठेवायची नाही, कारण यामुळे बघा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, आजारपण, तसेच पैशाला पैसा देखील लागणार नाही। घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होईल, घरातील व्यक्तींचे आरोग्य बिघडेल। तर अशा प्रकारे ह्या ज्या मूर्ती आहेत तर त्या चुकूनही आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।